जनता पार्टीनं आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी आज आमच्या सर्वांवर ही जबाबदारी दिली. आज सातारा जिल्ह्यानं महायुतीला भरभरून यश दिलं आणि अशा याच्यातनं आता पुढची जे काही या जिल्ह्याचा विकास असेल, राज्याचा असेल, तो करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि या याच्यामध्ये चव्हाण साहेबांचा आशीर्वाद, चव्हाण साहेबांची म्हणजे त्यांच्याकडनं या स्मृतीस्थळावरनं त्यांची प्रेरणा घेणं आणि कामाला लागणं महाराष्ट्रामध्ये, हीच भावना म्हणजे माझ्या आणि सर्वांच्याच आमच्या मनात आहे. आता सगळ्यांना वेळ लागले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची. यापूर्वी अशी स्थिती होती की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र होती, सत्ता त्यांची होती. मात्र राष्ट्रवादी वेगळं लढायचं, जिल्हा परिषद, जिल्हा बँक अशा सगळ्या संस्था राष्ट्रवादी एक हाती घ्यायचं. आता भाजप राष्ट्रवादीची ताकद या ठिकाणी आहे. भाजप वेगळं लढणार आहे का शिवसेना राष्ट्रवादीला बरोबर घेणार? नाही, हो का, आमचं भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सगळेजण काम करतोय. महायुतीत आम्ही आहोत, हे सगळं बरोबर आहे. पण शेवटी ज्यावेळेला या निवडणुका जाहीर होतील त्यावेळेला आमचे नेते देवेंद्रजी ज्या सूचना आम्हाला देतील त्याप्रमाणे आम्ही जे काय असेल ते पुढचे निवडणुकांची तयारी वाटचाल करू. पण आमचं एक सगळ्यांचं मत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं ठाम आहे की जिल्हा परिषदवर अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा झाला पाहिजे आणि आम्ही नक्की तो करणार, एवढं आम्हाला सगळ्यांना. पालकमंत्री म्हणून तुमच्या नावाची चर्चा जास्त होत आहे. नाही, आता हे अधिकार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आहेत. ते काय आमच्या कुणाच्याच अधिकारातला हा विषय नाही. मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, योग्य निर्णय घेतील त्याच्याबद्दल. जिल्ह्याच्या एकूणच कामासंदर्भात तुमच्या दोघांचे कॅबिनेट मंत्री म्हणून विजन काय? जिल्ह्यातले आता म्हणजे माझं जर विचारलं, आम्ही जे जिल्ह्यातले प्रामुख्यानं आता जयाभाऊंचा जो आहे दुष्काळी तालुका असेल किंवा आता माझ्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे, या माध्यमातून आपल्या इथली म्हणजे रस्ते म्हणा, नवीन जे काय बांधकामं असतील, पुलाचे विषय असतील, मागे रवींद्र चव्हाण साहेबांनी हॅममधनं बरीच कामं नवीन केली. आज एशियन डेव्हलपमेंट बँक एडीबी बँकेचं आपल्याला फंडिंग मिळते. त्यामुळं जिल्ह्यामध्ये रस्त्याचं जाळं चांगलं असावं, दर्जेदार आणि क्वालिटीची कामं व्हावीत, याकडं लक्ष नक्कीच माझं. एकच मी सांगेन, जयाभाऊजी म्हटले की सातारा जिल्हावासियांनी म्हणजे काय म्हणायचं, म्हणजे आनंद वाटला पाहिजे ना की आज भाजपच्या सरकारमध्ये, महायुतीमध्ये आज जिल्ह्याला एवढा न्याय मिळालाय, कधी नाही. ते एक काळ आपला असा होता ज्याचा उल्लेख जयाभाऊंनी केला की आपण सगळ्याच्या सगळ्या जागा खासदारांसकट सगळ्या देत होतो निवडून, पण जिल्ह्याला मंत्रीपदं पण मिळत नव्हती, एक पण मिळत नव्हतं. आज 4-4 मंत्रीपदं महायुती ज्याच्यामध्ये भाजपच्या सरकारमध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये मिळालीत. याचं खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना जिल्हावासियांना आनंद. आणि काम तर करणार आम्ही, काय नुसतं बसायला तर काय मंत्री कोण झालेलं नाही, 100% काम करणार. आणि नक्कीच जिल्हा जे आता भाऊ म्हणले की महाराष्ट्र जसा थांबणार नाही तसा सातारा जिल्हा पण थांबणार नाही, हे लक्षात ठेवा. एकंदरीत त्यांच्या काळात बालेकिल्ला असलेला राष्ट्रवादी तुम्ही होता, त्यावेळी अन्याय केला असं वाटतंय का? मग हे बघा, मी माझ्यावर अन्याय केला असं नाही म्हणणार, पण भाऊसाहेब महाराजांवर नक्की केला. आज भाऊसाहेब महाराजांचं नेतृत्व, मी तर नंतर निवडून आलो, मी थोडं नवीन होतो वगैरे, सगळं ठीक आहे, पण अभयसाहेब महाराजांचं नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी बघितलं होतं. तुम्ही पण त्यांच्या कामाचा अनुभव घेतला होता. महाराज जर त्यावेळेला काँग्रेसमधनं राष्ट्रवादीत आले नसते तर एखाद्याच महाराजांचं नाव मुख्यमंत्री पदाला पण काँग्रेसनं पुढे केलं असतं. कारण त्यावेळेला महाराज आणि विलासराव देशमुख हे दोघंच सिनियर, आणि त्यातल्या त्यात महाराज एक टर्म विलासरावांना सिनियर पण होते. आणि महाराजांचं म्हणजे कुठेही त्यांच्यावर आरोप नाहीत, काही नाही, संयमी नेतृत्व होतं. आता ठीक आहे, त्यांना बाजूला ठेवलं, का ठेवलं, काय राजकारण झालं हा विषय वेगळा आहे, तो सोडून देऊ आपण आता, कारण आता महाराज पण नाही जाते, ते गेले. पण एकच सांगतो की जसं महाराजांच्या नेतृत्वाचं नुकसान झालं तसं महाराजांना पद दिलं नाही म्हणून जिल्ह्याचं पण मोठं नुकसान झालं. आज जे विषय भाऊंनी मांडला की अनेक प्रश्न वर्षोनवर्ष प्रलंबित आहेत. जर महाराजांसारखा नेता जिल्ह्याचं नेतृत्व त्यावेळेला जर दिलं असतं तर हे प्रश्न नक्कीच सुटले असते. आज उरमोडी धरण भाऊसाहेब महाराजांनी केलं. आज भाऊसाहेब महाराज होते म्हणून ते 9 TMCचं धरण झालं. आज त्या धरणातनं सातारा, मान, खटाव सगळ्यांना पाणी मिळते. आणि म्हणून आज हे नुकसान जे आहे ते त्यावेळेला जिल्ह्याचं नुकसान झालेलं आहे.
उदयनराजेंनी तुमच्या मंत्रिपदाकरता आग्रह धरला होता. उदयनराजे असतील, अतुल बाबा, मनोज दादा, जयाबा, आम्ही सगळेच एकामेकाला मदत करणारे आहोत. आता कुणी नाही, कोणाला तुमचा एक प्रश्न व्हायचा आहे, सातारमध्ये उदयनराजे आणि शिवेंद्रराजे हा संघर्ष संपला असं समजायचं का? आणि काचची उंची कुणी वाढवली हे क्रेडिट घ्यायचा विषय संपला का? कासची उंची दोघांनी मिळून वाढवली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कास धरण आमच्या पूर्वजांनी प्रतापसिंह महाराजांनी बांधलं, त्यामुळं कास सगळं आमचंच आहे, साताराच आमचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकसभेला तुम्ही बघितलंय, कुठेही का कशाला न करता देवेंद्रजींनी जबाबदारी दिली आणि उदयनराजेंना निवडून आणण्यासाठी आम्ही पूर्ण ताकद लावली. मी कुठेही रुसवा फुगवा, फोन बंद करून बसलोय, आउट ऑफ रिच आहे, सापडत नाही, असलं कुठेही नव्हतं. त्यामुळं पक्षानं दिलेली जबाबदारी ही अंतिम मानून आम्ही त्यावेळेला काम केलं. त्यामुळे ठीक आहे, राजकारणात थोडं स्थानिक पातळी इकडं तिकडं होतं, संघर्ष होतो, ही काय नवीन गोष्ट नाही. पण त्याच्यातनं शेवटी आज एकत्र येऊन काम करतोय आणि नक्कीच जिल्ह्यासाठी आम्ही पुढे काम करू. आज उदयनराजे आमचे खासदार आहेत, आम्हाला त्यांचं मार्गदर्शन नेतृत्व आहेच. आज केंद्रातनं पण त्यांच्याकडनं आम्हाला भरपूर साथ मिळणार आहे, कारण शेवटी केंद्राच्या योजना पण आमच्या दृष्टीनं महत्वाच्या आहेत. राज्य तर आहेत, पण आज केंद्राच्या पण योजना महत्वाच्या आहेत. आज अतुल बाबा असतील, मनोज दादा असतील, या दोघांच्या याच्यामध्ये पण तुम्ही बघितलं, उदयनराजेंनी स्वतः वेळ दिला, सभा घेतल्या, फिरले सगळीकडं प्रचारासाठी. त्यामुळे नक्कीच त्यांचं सगळ्यांना मार्गदर्शन आणि योगदान तर आहे. हाच प्रश्न तुम्हाला आहे. या निवडणुकीत जप्पी पप्पी हे पाहायला मिळणार. नाही, झप्पी पप्पी हा विषय प्रेमाचा आहे. नगरपालिकेच्या वेळेला मी जे सांगितलं की देवेंद्रजींच्या बरोबर बसून जे काही निर्णय कोणाचा, आणि कसं आहे तुम्ही एक लक्षात घ्या, संघर्ष कशामुळे होतो, माझं आणि उदयनराजेंचं काही वैयक्तिक भांडण आहे दोघांचं असं काही नाही. आमचे घरचे जे काय वाटप आहे जमिनींचे, ज्याच्यावर भाऊबंद ते कधीच होऊन गेले. विषय कसा होतो की त्यांचा एक कार्यकर्ता, माझा एक कार्यकर्ता, नगरपालिकेला एक वॉर्ड, एका वॉर्डामध्ये दोघं जण इच्छुक, त्याच्यावरनं त्यांचं हे असं की बाबा मी माझ्या माणसाला न्याय दिला पाहिजे. माझी भूमिका अशी व ज्यानं माझ्यासाठी म्हणजे वेळ दिलाय, ज्यानं फिरलाय, म्हणजे कष्ट केलेत, त्या ह्याच्यामधनं संघर्ष होतो. आम्हाला दोघांना काय मजा वाटते संघर्ष करायला, असं बाबा जिल्ह्यात प्रत्येक पालिकेत हे प्रश्न येणार आहे, तर ते कसं सोडणार? माझं काय म्हणणं आहे की आज देवेंद्रजी, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांनी हो, आज तुम्ही एक बघा की 288 आमदारांचे प्रश्न तिघांनी मिळून महाराष्ट्राचे सोडवले. आपले तर छोटे इलेक्शन आहे, तेव्हा आपले नक्कीच